टाइम्स डीजेमध्ये आपलं स्वागत. आता आपण आहोत गुहागरमध्ये आणि गुहागर नगरपंचायतीच्या निवडणुकीचा धुरळा उडाला आहे. आता प्रचाराला फक्त शेवटचे 2 दिवस शिल्लक आहेत आणि यामध्ये गुहागर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी एक अपक्ष उमेदवार म्हणून ज्या पेशाने वकील आहेत, त्या सुप्रिया वागदरे आपल्यासोबत आहेत. आपण त्यांनाच विचारूया, की तुमचं काय व्हिजन आहे आणि तुम्ही गुहागरच्या विकासासाठी कोणता प्लॅन तुमच्या डोक्यात आहे? मॅडम नमस्कार. मला सांगा, तुम्ही निवडणुकीला आता अपक्ष उमेदवार म्हणून नगरपंचायतीसाठी उमेदवार उभे आहात. तर ह्या गुहागरच्या विकासासाठी तुमचं योगदान किंवा तुम्ही काय तुमच्या डोक्यात प्लॅन आहे? गुहागरचा विकासाचा विचार केला तर आतापर्यंत जे झालेलं नाहीये, म्हणजे कामांना सुरुवात झाली पण ती कामं कुठेतरी अर्धवट रेंगाळलेली आहेत. म्हणजे सगळंच अगदी विचार केला तर नुसते लाईटचे खांब उभे आहेत पण त्याच्यावर लाईट्सच नाहीयेत. तर या बाबतीतले जे काही अर्धवट कामं राहिलेली आहेत ती प्रथम मार्गी लावायची आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या गुहागरचा रस्ता जो खूपच खड्डेच खड्डे आहेत. तर प्रथम त्याला प्राधान्य देण्यात येईल की रस्ता एक आपला चांगला झाला पाहिजे, कारण आमचंही स्वतःचं कोर्ट टू बाजारपेठ हे जाणं आमचं त्याच रस्त्यावरून असतं आणि आम्हालाच ते खूप त्रासदायक होतंय. त्याच्यामुळे तो एक विषय आहेच. आणि इतर म्हणजे शहराला स्वच्छ नियमित पाणी पुरवठा जो प्रत्येक ठिकाणी होत नाहीये. काही आपल्याकडे मोडकागरचं धरणही आहे, मुबलक पाणी आहे, त्याच्यामुळे पाणी साठा आहे. पण त्यासाठी काहीतरी योजना वगैरे आलेल्या आहेत. म्हणजे आता तरी मला ती ऐकीव माहिती आहे, पण नक्की काय आहे ते तिथं गेल्यावरच आपल्याला कळेल. तर त्यामध्ये काय करता येईल की त्या संदर्भात पाण्याच्या संदर्भात कोणत्या सुविधा आपल्याला म्हणजे हे करता येईल, सोयी करता येईल, त्याकडे जास्त एक लक्ष देईन. आणि अजून एक म्हटलं तर आपलं गुहागर हे एक पर्यटनाच्या दृष्टीने विचार केला तर खूप अडचणी आहेत. म्हणजे आपल्याकडे मुळातच रस्ते अरुंद असल्यामुळे वाहतूक कोंडी, त्याच्यानंतर पार्किंगच्या असुविधा, पार्किंगची व्यवस्थित सोय नाहीये. त्याच्यामुळे येणारे पर्यटक आणि स्थानिक लोक यांना जो त्रास होतोय, त्याच्यामुळे कुठेतरी पर्यटनाचा हे कमी झालाय. लोक मग येताना विचार करतात. तर त्याच्यामुळे त्या दृष्टीने आपल्याला काय करता येईल, पर्यटकांसाठी गुहागर जास्तीत जास्त आकर्षित कसं करता येईल, म्हणजे स्वच्छ गुहागर, सुंदर गुहागर हे मला प्रत्यक्षात आणायचंय. म्हणजे नुसतं बोलून नाही तर काम करू. तर या ध्येयाने मी इथे निवडणुकीत आलेली आहे. मला सांगा, तुम्हाला निवडणुकीचा अनुभव आहे का? कारण तुम्ही एक पेशाने वकील आहात. त्याच्यामुळे तुम्हाला ह्या निवडणुकीला अनुभव आहे का किंवा राजकारणाचा अनुभव आहे का? की पहिल्यांदाच तुम्ही उतरले? राजकारणाचा स्पेसिफिक अनुभव आहे असं मी म्हणणार नाहीये, पण मी पहिल्यांदा राजकारणामध्ये काम केलेलं आहे. पण निवडणुकीचा अनुभव हा माझा पहिलाच आहे. पण विषय असा आहे की आज मी माझ्या पेशाने जरी मी वकील असले, तरी पण आज गरज आहे की अशा सुशिक्षित लोकांनी पुढे येऊन यामध्ये बदल घडवण्याचा. त्याच्यामुळे त्या सुशिक्षित लोकांची प्रतिनिधी म्हणून मी या निवडणुकीला सामोरे जायचं ठरवलं आणि इथे उभी राहिलेली आहे. गेल्या पहिल्या 5 वर्षामध्ये आता मागच्या की गुहागर शहर विकास आघाडी अस्तित्वात होती. मात्र आता वाटतंय तुम्हाला की गेल्या 5 वर्षामध्ये विकास झालाय गुहागर शहराचा? असं बिलकुल वाटत नाहीये मला. कारण जे अपेक्षित होतं, कारण ज्या विश्वासाने आम्ही त्यांच्या हातात सत्ता दिली होती, कारण त्या ह्याच्यात आमचंही योगदान होतं. त्याशिवाय ते सत्तेवर जाऊन बसले नव्हते. पण त्यांच्याकडून ज्या प्रमाणात विकास होणं गरजेचं होतं, ते झालेलं नाहीये, म्हणून आज ही स्टेप घेणं गरजेचं पडलंय. म्हणजे दरवेळेला आम्ही कोर्टात उभं राहतोच न्यायासाठी, तसं आता इथं शहरासाठी पुढे यायची वेळ आलेली आहे. त्याच्यामुळे मी इथे उतरलेली आहे. मला सांगा, गुहागरमध्ये फक्त लाईटचे पोल उभे आहेत शहरामध्ये, मात्र त्याच्यावरती बल्ब नाहीत. ही एवढी अवस्था आता गुहागर शहराची गेल्या 5 वर्षामध्ये झालेली आहे. तर त्यामुळे आपण त्याच्यामध्ये काय बदल करणार? नाही, ऍक्च्युली ते का झालंय, म्हणजे नुसते खांबच का, म्हणजे त्यांना परमिशन फक्त खांब उभारण्याची होती का, लाईट्स लावण्याची परमिशन नव्हती का, हे पहिलं बघणं गरजेचं आहे. बा ते कोणामुळे अडलेलं आहे ते बघणं गरजेचं आहे. तर त्यासाठी जर लोकांनी विश्वास ठेवून जर मला निवडून दिलं तर तिथे जाऊन पहिल्या या गोष्टीचा सोक्षमोक्ष मी नक्कीच लावेल. गुहागरला एक व्ह्यू गॅलरी होती, पण ती तोडण्यात आली. त्याच्यामुळे पर्यटकांना जी तिथे बसण्याची एक सोय होती, ही चांगली होती की वाईट होती? अर्थातच चांगली होती. ती तोडण्यामागे कोणाचं राजकारण होतं हे बोलण्यात आता काहीच पॉइंट नाहीये. पण विषय असाच झालाय की जे आपल्या गुहागरच्या पर्यटनाच्या दृष्टीने जे चांगलं होतं, ते तोडून मला असं वाटत नाही की यामध्ये गुहागरचा विकास झाला असेल. म्हणजे ज्या लोकांनी ते काम केलं त्यांना हे माझं वाक्य नक्कीच कळेल की हा हा एखादी गॅलरी तोडली बांधलेली आहे म्हणजे काहीतरी तिथे इन्व्हेस्टमेंट झालीये आणि तुम्ही जर ते तोडताय तर ते तुम्ही नुकसान करताय आणि ते नुकसान आपल्या गुहागरचं झालंय आज. आणि त्याच्यामुळे जो समुद्र भकास झालेला आहे, तर हे नक्कीच हा याला गुहागरचा विकास म्हणता येणार नाही. तुम्ही खुर्चीवर बसल्यानंतर पहिलं प्रथम प्राधान्य कोणत्या विकास कामाला देणार?
सांगितल्याप्रमाणेच शहराला नियमित पाणी पुरवठा आणि मुळात पहिलं म्हणजे रस्ते आणि स्ट्रीट लाईट. मला सांगा, आता या तीन महिला आता तुमच्या समोर त्यांचं आव्हान आहे का बघा. कारण एक आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुजाता बाक्कर, युतीकडून आहेत नीता मालप आणि उबाटाकडून आहेत प्राजक्त कांबळे. या तिघींचं तुम्हाला आव्हान वाटतंय? आव्हान म्हणण्यापेक्षा प्रतिस्पर्धी नक्कीच आहेत. कारण जर आपण इलेक्शनला उतरतोय तर समोरच्या आपल्या समोर ज्या व्यक्ती असतात त्या आपल्या नक्कीच प्रतिस्पर्धी असतात आणि त्यांच्याकडे प्रतिस्पर्धी म्हणूनच बघायचं असतं. त्यांनी जरी मला प्रतिस्पर्धी म्हणून बघितलं नाही तरी मी त्यांना प्रतिस्पर्धीच मानते. पण माझा शहरवासियांवर विश्वास आहे. त्यांनी माझं काम लक्षात घ्यावं किंवा एक सुशिक्षित उमेदवार म्हणून तुमचं प्रतिनिधित्व करायला कोणतरी आपलं प्रोफेशन बाजूला ठेवून पुढे आलंय याचा विचार करून निर्णय घेणं नक्कीच चांगलं. ह्या होत्या ॲडव्होकेट सुप्रिया वागदरे. ह्या गुहागर नगरपंचायतीच्या नगर अध्यक्षपदासाठी अपक्ष म्हणून उमेदवार लढवत आहेत. त्यांनी सांगितलं की त्या एक सुशिक्षित उमेदवार आहेत आणि गुहागर शहरातल्या जनतेने त्यांना निवडून द्यावं, कारण त्यांना एक गुहागरचा सर्वांगीण विकास करायचा आहे. त्यांना पुढच्या तिन्ही उमेदवारांचं त्या प्रतिस्पर्धी जरी असल्या तरी पण त्यांना तेवढं त्यांचं प्रतिस्पर्धी वाटत नाहीत. कारण राजकारण म्हटलं की प्रतिस्पर्धी आला. त्याच्यामुळे सुप्रिया वागदरे यांनी असं सांगितलं की मला सर्वांगीण विकास पहिला प्रथम गुहागरचा करायचा आहे, त्यामुळे गुहागरच्या जनतेने मला निवडून द्यावं. कॅमेरामन गणेश किरवेसह उमेश शिंदे, गुहागर. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.